वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज। मराठा समाज वसमत तालुका सर्वांची या ठिकाणी एक बैठक पार पडली की जरांगे पाटील जे भोंगडी आंदोलन घेणार आहेत त्या बाबतीत आणि इतर सर्व बाबतीत व्यवस्थित चर्चा पार पडली आणि आम्ही सगळेजण एकच आहोत आणि एकच राहणार आणि अशाच एकजुटीने हा लढा यशस्वी होईपर्यंत आम्ही एकमेकाला सोडणार नाहीत। याच पद्धतीने आम्ही लढू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि हा मराठा एकजूट ही अशीच शेवटपर्यंत राहील आणि आम्ही असं एकजूट राहूनच ओबीसीतून आरक्षण मिळवणार म्हणजे मिळवणारच। एक मराठा पुण्यात जे काही पोलीस प्रशासनाच्या वतीनं काल झालेल्या संविधानिक मार्गाच्या निवेदन देण्यासाठी गेलेल्या आंदोलनातून सकल मराठा समाजाच्या अनेक असंख्य तरुणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत। या दाखल झालेल्या गुन्ह्याच्या बाबतीत आणि घडलेल्या घटनेच्या बाबतीत निषेधाचा ठराव मांडून या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीने तो ठराव मंजूर करण्यात आलेला आहे आणि सोमवारी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देऊन रितसर आंदोलनाची भूमिका निभावण्यात येणार आहे आणि निश्चितच सकल मराठा समाजाचे ओबीसीकरण या माध्यमातून झाल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। एक मराठा सर, काल निवेदन द्यायला गेला होता, तुमचं वय 60 आहे, म्हणजे जन सन्मान यात्रेत तुमचा अपमानास्पद वागणूक दिली, म्हणजे पोलिसांकडून काय भावना आहेत? नाव सांगा सर। उपमुख्यमंत्र्याची जी सभा होती त्या सभेकरता आम्ही 10 जणांचं शिष्टमंडळ तिथं जाणार होतं। पोलीस अधिकारी, गुप्तचर पोलीस अधिकारी वाघ होते, त्यांनी आम्हाला तसं आश्वासन दिलं, त्यामुळे आम्ही तिथे गेलो, परंतु त्यांनी पुन्हा वारंवार आम्हाला डिले केला आणि त्यामुळे विलंब झाला आणि तिथे गेल्यानंतर त्यांना कुणाचा तरी एक कॉल आला, त्यामुळं जे नियोजन होतं आमचं 10 जणांचं शिष्टमंडळ जायचं, फक्त तिघे गेले। माझ्यासमोर प्रल्हादराव राखोंडे ते दोनदा पडलेत, त्यांना मी सावरण्याचा प्रयत्न केला। मी कसा तरी स्टेजजवळ गेलो की मला पुन्हा कमांडोनी पाठीमागं ओढलं आणि मी PSI वगैरे यांना तर दाद दिली नाही, त्यांनी मला बऱ्यापैकी सावरलं, परंतु कमांडो पुढं माझी नामहरण झालो मी आणि मला त्यांनी बाहेर खेचलं। बाहेर खेचल्यानंतर मी 2-3दा खालीवरी झालो, मला बाहेर फेकून दिल्यानंतर इतर बांधवसुद्धा मला साथ देत होते, परंतु जे पोलिसाकरवी नियोजन करण्यात आलं होतं की बाबा शिष्टमंडळाने जायला पाहिजेत आणि निवेदन द्यायला पाहिजे होतं, ते शिष्टाचाराला धरून होतं, पण त्या विसंगत तिथं वातावरण मला दिसून आलं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला तिथं नामहरण अक्षरशः लाथाबुक्क्याने बदलून काढण्यात आलं। त्यामुळं खरं म्हणजे सगळा समाज बांधव दुःखी झाला आणि या ठिकाणी जर त्यांनी निवेदन स्वीकारलं असतं तर एवढा गदारोळ झाला नसता। याला सर्व पोलीस प्रशासन आणि संबंधित जबाबदार आहेत, ह्याचा सर्व आम्ही सकल अखंड मराठा समाज बांधवांनी निषेध केलेला आहे आणि त्याबद्दल मंगळवारी आम्ही SDM साहेबांना निवेदन देण्याकरता जाणारच आहोत आणि एवढं सांगतो की आम्ही सर्वजण एक आहोत, कोणत्याही प्रकारचे मतभेद आमच्यामध्ये नसून आम्ही प्रकर्षानं पुन्हा एकत्र जोमाने नेटाने काम करणार आहोत। त्याकरता आम्ही इथं आज सकल अखंड मराठा समाजाची एक बैठक घेतली आणि इथून पुढे नित्यनेमानं मिटिंगा घेत जोमानं कामाला लागणार आहोत आणि संपूर्ण वसमत विधानसभा मतदारसंघ ढवळून काढणार आहोत आणि आदरणीय मनोजदादा जरंगेच्या आम्ही ओबीसीतून आरक्षण तेही 50%च्या आत मिळवल्याशिवाय राहणारच नाही। आरक्षण आम्ही मिळवणार म्हणजे मिळवणार, ते आमच्या हक्काचं आहे आणि ते आम्ही मिळविणारच। तुम्ही पण गेला होता काल स्टेजवरती निवेदन द्यायला, तुम्हाला पण वरती जाण्यासाठी बॅरिटमधून जावं लागलं, तुम्हाला पण पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक आणि धक्काबुक्की झाली, त्याबद्दल आपलं मत काय? नियोजन हे सकल मराठा समाजाच्या 10 लोकांचे शिष्टमंडळ आम्ही DSPच्या वाघ साहेबांना दिलं होतं, परंतु पोलिसांच्या ढिसाळ कारभारामुळं आणि कुणाच्या तरी एकाच्या व्यक्तिगत फोनच्या सांगण्यावरून आम्हाला वाटेमध्ये प्रत्येक ठिकाणी 5-5 मिनटं अडवण्यात आलं आणि शेवटच्या टप्प्यामध्ये
आम्ही गेटपर्यंत गेलो. गेटपर्यंत गेल्याच्या नंतर मी, नाथरावजी कदम आणि प्रल्हादरावजी राखोंडे साहेब आम्ही तिघंजणं सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी स्टेजवर गेलो. स्टेजवर आम्ही आमची मागणी आणि निवेदन दिलं, परंतु इतक्यामध्ये काही समाज बांधवांशी धक्काबुक्की करून त्यांना जबर मार लागेल अशा पद्धतीची वागणूक इथल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली. त्याचा जाहीर निषेध करतो आणि जाहीर निषेधाप्रमाणे आपण जे आत्ता ठरवलेल्या सकल मराठा समाजाने अखंड मराठा समाज वसमत विधानसभा मतदारसंघातील सर्वजण मंगळवारी आपण निवेदन देणार आहोत. याबद्दल SDM साहेबांना या घटनेचा निषेध म्हणून एक निषेधार्थ निवेदन देणार आहोत. तुमच्यासोबत जे पत्रकार आलते त्यांच्यावर पण गुन्हा दाखल झालाय, काय सांगाल? पत्रकार मी स्वतः DSBचे वाघ साहेब यांना प्रेसचे म्हणून आमचे कदम साहेब आणि शिंदे साहेब या दोघांचं नाव सांगितलं होतं. संदीप कदम आणि शिंदे साहेबांचं नाव सांगितलं होतं, परंतु त्यांचेसुद्धा FIR नाव टाकून 14 जण समाज बांधव जे मराठा समाजाचे 14 जण आहेत या कदम आणि शिंदे या दोघांचं सुद्धा नाव टाकलं. त्याचासुद्धा जाहीर निषेध करतो, कारण समाजाचा चौथा आधारस्तंभ हा पत्रकार असतो. पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची पहिलीच वेळ आहे. समाज माध्यमातून त्यांची सत्य बाजू मांडण्याचं काम करतात, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा हा प्रकार झाला. त्या प्रकाराबद्दल पुन्हा एकदा त्यांचा जाहीर निषेध करतो आणि मंगळवारी SDM साहेबांना निवेदन सविस्तर देण्यात येईल. ठीक आहे, हे होते सकल मराठा समाज वसमतचे मराठा सेवक. मी संदीप कदम, श्रीमंत वारकरी न्यूज, वसमत.